शंभो शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए। शिव शंभो गाइए, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए। शिव शंभो गाइए, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए। हे शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। हे शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। विश्वेश्वर महादेव गाइए रे, सोमेश्वर महादेव गाइए रे। विश्वेश्वर महादेव गाइए रे, सोमेश्वर महादेव गाइए। विश्वेश्वर महादेव गाइए रे, सोमेश्वर महादेव गाइए। विश्वेश्वर महादेव गाइए रे, सोमेश्वर महादेव गाइए। हे शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए। रामेश्वर महादेव गाइए, कृष्णेश्वर महादेव गाइए। रामेश्वर महादेव गाइए रे, कृष्णेश्वर महादेव गाइए। रामेश्वर महादेव गाइए रे, कृष्णेश्वर महादेव गाइए। रामेश्वर महादेव गाइए रे, कृष्णेश्वर महादेव गाइए। हर हर भोले गाइए रे, हर हर भोले गाइए रे। हर हर भोले गाइए रे, हर हर भोले गाइए। हे शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। शिव शंभो गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। भक्तों के नाथ नित्य गाइए रे, भक्तों के नाथ नित्य गाइए रे। नमः पार्वती पतये, हर हर महादेव।
भगवान शंकर आणि सती आई साहेबांचा संवाद चाललेला आहे. परमात्मा ज्ञानाविषयी सती आई साहेबांनी आपली जिज्ञासा भगवान शंकरांकडे व्यक्त केलेली आहे. आणि सती आई साहेबांसोबत सुंदर अशा पद्धतीनं या ज्ञान विज्ञानाची भक्तीची चर्चा भगवान शंकरांनी केली. आणि सती आई साहेबांना उत्तम अशा प्रकारच्या सुंदर अशा प्रकारच्या ज्ञानाचं दान केलं. सती आई साहेबांच्या निमित्ताने तुम्हाला मला सुद्धा साधकाला अपेक्षित अशा प्रकारचं जे तत्वज्ञान आहे किंवा जी माहिती आहे ती या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. हा ज्ञानभक्तीचा महिमा ऐकून सती आई साहेबांचं अंतःकरण प्रसन्न झालेलं आहे, प्रफुल्लित झालेलं आहे. भगवान शंकरांसोबत विहार करण्यासाठी सती आई साहेब निघालेले आहेत. ज्ञान कशासाठी ऐकायचं आहे? सत्संग श्रवण का करायचं आहे? आपल्या अंतःकरणातले विकल्प नाहीसे व्हावेत याच्यासाठी सत्संग ऐकायचा असतो. नाना प्रकारचे विकल्प आपल्या चित्तामध्ये असतात. नाना प्रकारचे संकल्प आपल्या अंतःकरणामध्ये असतात. पारमार्थिक संशय, पारमार्थिक विकल्प आपल्या अंतःकरणामध्ये कधीही राहता कामा नये. आपल्याला असलेल्या पदार्थाची समजूत काढून टाकण्यासाठी आणि वास्तविक समज आपल्याला देण्यासाठी सत्संग ही मदत करत असतो. कारण आपण पुष्कळ ऐकलं असतं आणि पुष्कळांचं ऐकलेलं असतं. आपण पुष्कळ वाचलेलं असतं आणि पुष्कळ ठिकाणचं वाचलेलं असतं. एक दिवस मध्ये आपण एक चर्चा केली होती, थोडस 1-2-5 मिनिटं त्यामध्ये आपण खर्च केले होते की दरवर्षी आपण हा जो सत्संग इथं करत आहोत, एक प्रकारे हा आता वर्ग चाललेला आहे आपला. मागच्या वर्षीला एक सूत्र ऐकलं, एखादा सिद्धांत ऐकला, या वर्षीला वेगळं सूत्र ऐकण्याचा प्रयत्न, वेगळा सिद्धांत ऐकण्याचा प्रयत्न केला. निव्वळ कथाभाग ऐकून पुढे जायचं अशा प्रकारचा क्रम आपला आपण ठेवला नाही. याला कारण काय? आपण एकदाच सत्संगाला इथं एकत्र आलो नाही, एकदाच सत्संग करायला इथं बसलो नाही, तर आपली बऱ्याच वेळेला आपण या ठिकाणावरती एकत्र आलेलो आहोत. पण अशा प्रकारे ज्या वेळेला आपण एकत्र येत असतो त्यावेळेला आपण ऐकलं की वक्ताही तोच असावा, श्रोताही तोच असावा. पण असा वक्ता असताना बऱ्याच वेळेला असं होतं, बऱ्याच ठिकाणी वक्ते तेच आहेत, श्रोतेही तेच आहेत, पण श्रोताही असा नाही जो अध्यात्म ज्ञान ग्रहण करू शकेल, आणि वक्ताही असा नाही जो आपल्याला आध्यात्मिक तत्वचिंतन सांगेल. बऱ्याच वेळेला बऱ्याच वक्त्यांना फक्त वेळ भरून काढायचा असतो, वेळ भरून काढायचं पडलेलं असतं. आणि त्या वेळ भरून काढण्याच्या नादामध्ये मग जे आपल्याला सुचल, जे तोंडाला येईल, जे आपल्याला लौकिक कथा गोष्टी सांगता येतील त्या सांगायच्या आणि पुढे चालायचं, अशा प्रकारची मानसिकता बऱ्याच वेळेला असते. दुसऱ्या प्रकारची एक मानसिकता अशी असते की माणसांना ज्या पदार्थांची आवड आहे तेच त्यांना सांगणे. परंतु याच्यातला सार विचार असा आहे की श्रोता आणि वक्ता दोघांनी मिळून देवाच्या कथेच्या आश्रयाने खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवरती आपल्याला जायचं आहे, असं वक्ता आणि श्रोत्याला दोघांनाही वाटलं पाहिजे. वक्त्याचं काम काय आहे? श्रोत्याला यथार्थाने कथेच्या सिद्धांताला धरून पुढं नेणे हे वक्त्याचं काम, आणि कथेचं काम श्रोता आणि वक्त्याला दोघांनाही पुढं नेणे.
माणसांना एखाद्या विशिष्ट विषयांना ऐकण्याची कितीही जिज्ञासा असली तरी सुद्धा हा विचार वक्त्याला करणं नितांत अपेक्षित आहे की जे माणसांना ऐकायचं आहे ते सांगितलं पाहिजे की जे ग्रंथात आहे ते सांगितलं पाहिजे. एक मुद्दा, जे माणसांना अपेक्षित आहे असं ग्रंथात सुद्धा आहे, पण ग्रंथातला तेवढाच भाग सांगितला पाहिजे का त्याच्या पुढचंही सांगितलं पाहिजे. तर याचं उत्तर असं आहे की सर्वांगाने सर्व दृष्टीनं हा विचार आपला झाला पाहिजे. का? कारण ह्या शुद्ध सत्संग, अहो सत्संग वारंवार होऊन उपयोग नाही. एवढ्या सगळ्या चिंतनाला एकाच वाक्यामध्ये तात्पर्यात्मक स्वरूपात सांगतो. तात्पर्य एकच, सत्संग वारंवार बऱ्याच वेळेला होतो पण शुद्ध होत नाही. वारंवार होणारा सत्संग हा शुद्ध असला पाहिजे. सत्संगाचं स्वरूप जर का अशुद्ध असेल, सत्संग गायनाचं आणि सत्संग श्रवणाचं स्वरूप जर का अशुद्ध असेल, तर असा सत्संग वारंवार आपण केला तरी सुद्धा आणि अशुद्ध सत्संग करणाऱ्या वक्त्याच्या मुखातून वारंवार आपण सत्संग श्रवण केला तरी सुद्धा आपल्या अंतःकरणातले संकल्प विकल्प नाहीसे होत नाहीत. लक्षात घ्या, संकल्प विकल्प आपल्या मनातले त्याच वेळेला जातील ज्या वेळेला आपण शुद्ध संकल्पाची कास धरू. त्यावेळेला शुद्ध सत्संगाचा ज्या वेळेला आपण आश्रय घेऊ, आधार घेऊ, त्यावेळेला आपल्या मनातले आधी भौतिक विकल्प सुद्धा आणि आध्यात्मिक विकल्प सुद्धा आपल्या अंतःकरणातले नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाही. आपली वाट कोणी रोखलेली आहे? आपला मार्ग कोणी रोखलेला आहे? आपला मार्ग हा मानसिक विकल्पांनी रोखलेला आहे. विकल्पांनी आपला मार्ग रोखलेला आहे. हे विकल्प जोपर्यंत आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत आपण परिणामापर्यंत, आपण अनुभवापर्यंत जाऊन पोहोचू शकत नसतो. लक्षात घ्या. कोणी प्रश्न विचारेल, महाराज हे का सांगत आहात, हे का सांगत आहात, असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर इथून पुढच्या कथा भागामध्ये आहे. म्हणून सती आई साहेबांनी महादेवांच्या मुखातून सत्संग ऐकला, पण सत्संग महादेवांच्या मुखातून ऐकून सुद्धा सती आई साहेबांच्या मनातला विकल्प गेला नाही. आता सत्संग शुद्ध नव्हता का? शुद्ध होता. महादेवांच्या मुखातून सत्संग होतोय महाराज, तिथं सामान्य वक्त्याची काय किमया? साक्षात महादेव जिथं सती आई साहेबांना परमात्म तत्वाविषयक ज्ञान देत आहेत, तर ते ज्ञान ऐकल्यानंतर आपोआप संकल्प विकल्प मनातल्या विकारांना पूर्णविराम प्राप्त झालाच पाहिजे. परंतु कधी कधी असं होतं, उत्तम वक्ता शुद्ध सत्संग आपल्याला देत असला तरी सुद्धा तेवढ्या शुद्ध रीतीनं त्या ज्ञानाला आपल्याला चित्तामध्ये ग्रहण करण्याची शक्ती ही ऐकणाऱ्यात असली पाहिजे. तर ते सत्संगाचे वाक्य हृदयामध्ये दृढ राहत असतात, स्थिर राहत असतात. आणि जे ज्ञान चित्तामध्ये दृढ राहत नाही ते ज्ञान व्यर्थ आहे. अदृढंच हतं ज्ञानम प्रमादेना हतं श्रुतं संदिग्धो हि हतो मंत्रो व्यग्रचित्तो हतो जपः. लक्ष इकडं तिकडं जात असताना केलेला जप व्यर्थ आहे. मग तुम्ही 1000 माळा केल्या पण एकाही माळेमध्ये तुमचं लक्ष जपात नाही तर 1000 माळा जप व्यर्थ आहे. त्याच्यापेक्षा एकच माळ केली पण लक्षपूर्वक केली तर तो जप होत असतो. कोणी म्हणेल आम्हाला जपात लक्ष कोणाकडे द्यायचं तेच कळत नाही. आम्ही डोळे बंद केले की आमच्या डोळ्यासमोर गर 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 सगळं फिरायला लागतं. म्हटले नको ते दिसतं, नको ते विचार नेमकं जपाला बसलं की नको ते विचार आमच्या डोळ्यासमोर आमच्या मनामध्ये येतात. विचार येऊ नये म्हणून जपाला बसतो तर जास्त विचार येतात. चित्ताची व्यग्रता आहे महाराज.
चित्त इकडं तिकडं भरकटत असताना जर का जप आपल्याकडून झाला तर तो जप व्यर्थ आहे. व्यग्र चित्तो हतो जपहा, तो व्यर्थ होतो. मग कुणी म्हणेल मग जपाच्या वेळेला नेमकं ध्यान करायचं कसं, पाहायचं काय, डोळ्यासमोर आणायचं काय, मनात आणायचं काय, विचार कसे? विचार तर बंद होत नाहीत ना माणसांचे. मग काय विचार करायला पाहिजे जप करताना आम्ही? त्यावेळेला असं सांगितलं, पहा, मनातल्या मनामध्ये जप करण्याचा प्रयत्न करायचा. लक्ष लागत नसेल, डोळ्यासमोर आता काय आठवायचं, काय आणायचं, तर दोन गोष्टी आणता येतात. एक, ज्या देवाचा आपण मंत्रजप करतो आहे त्या देवाचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचं. आणि नाही आपल्याला रूप डोळ्यासमोर आणता आलं तर जो मंत्र आपण जप करत आहोत त्या मंत्राचे अक्षर आपल्या डोळ्यासमोर आणायचे आणि त्या अक्षरांचंच ध्यान करायचं. मंत्राचं ध्यान घडलं की देवतेचं ध्यान आपोआप घडत असतं. आणि ज्या दिवशी अशा मंत्राच्या ध्यानाने चित्त एकाग्र होईल त्या दिवशी आपोआप देवाच्या मूर्तीचं ध्यान आपल्याला घडायला लागेल, असं आहे. मग आता पुन्हा एक जण समोर आला, म्हटले आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवाच्या रूपाला ध्यान करायचा प्रयत्न केला, मंत्राच्या अक्षरांचं ध्यान करायचा प्रयत्न केला, पण तरी डोळे बंद केले की आमच्या डोळ्यासमोर ते येत नाहीत. मग काय करावं? मग डोळे बंदच करू नये. मग त्या भानगडीत त्या साधकांनी पडू नये. मग त्यांनी डोळे उघडे ठेवावेत आणि इकडं काय चाललं पाहावं, तिकडं काय चाललं पाहावं, असं करावं का? नाही महाराज. मग त्यांनी देवाच्या मूर्तीकडे एकटक पाहावं, मूर्ती समोर ठेवावी, फोटो समोर ठेवावा. नाही तर ज्या मंत्राचा आपण जप करतोय तो कागदावर लिहावा आणि तो भिंतीवरती चिटकवावा. अशा जागेवरती अशा हिशोबाने तो चिटकवावा की आपल्या डोळ्यासमोर तो मंत्र असला पाहिजे. आणि त्याच्याकडे एकाग्रतापूर्वक पाहत असताना मग मंत्र जप करायचा. नामामध्ये, त्या मंत्राच्या अक्षरांमध्ये, त्या अक्षराच्या अर्थाकडे नाही तर तो मंत्र ज्या देवते प्रित्यर्थ आहे त्या देवतेच्या रूपाच्या ध्यानाकडे आपलं चित्त एकाग्र झालं पाहिजे. असा जर जप घडला तर तो जप सार्थकी लागत असतो. त्याच पद्धतीनं व्यग्र चित्ताने अदृढांच्या हातम ज्ञान, प्रमादपूर्वक केलेलं श्रवण व्यर्थ आहे. म्हणजे कथा ऐकायला तर बसलो पण कथेच्या शब्दांकडे लक्ष नाही. कथा हृदयामध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न चाललेला नाही. चाललंय बोलणं चालेल, अजून तासभर चालेल, नंतर आरती होईल, बंद होऊन जाईल. काहींना तर हे तास, 2 तास, 3 तास चाललेलं पण सहन होत नाही. आपण सहन करतो, आपण ऐकतो का? आनंद भेटतो आपल्याला म्हणून. पण तरी सुद्धा त्या 2 तासात 3 तासात चित्त एकाग्रतापूर्वक श्रवणाकडे नाही, शब्दाकडे नाही महाराज, तर ते श्रवण व्यर्थ आहे. प्रमादयुक्त श्रवण कधीही करता कामा नये. प्रमादरहित होऊन श्रवण करावं. प्रमादेना हतम श्रुतम संदिग्धो हि हतो मंत्रो. मंत्र गायन करत असताना शुद्ध पद्धतीनं मंत्र गायन केला पाहिजे. गायन करणाऱ्यांनी अर्थाच्या ज्ञानासहित मंत्र गायन केला पाहिजे आणि स्पष्ट उच्चारासहित मंत्र गायन केला गेला पाहिजे. मंत्रावरती मंत्र गायन करणाऱ्याची पूर्ण श्रद्धा असली पाहिजे की जो मंत्र मी गातो आहे, ज्या मंत्राचा मी जप करतो आहे, तो मंत्र मला पूर्ण सिद्धी देणार आहे, पूर्ण फल माझ्या पदरामध्ये त्या मंत्राने पडणार आहे, असं त्याचा श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. संदिग्धो हि हतो मंत्रो. संशय रहित होऊन मंत्र गायन झालं पाहिजे. आणि हे जसं झालं पाहिजे त्याच पद्धतीनं जे ज्ञान आपण ऐकतो ते ज्ञान आपल्या चित्तामध्ये दृढ राहिलं तर ते ज्ञान आपल्या कामी येत असतं, नसता ते ज्ञान व्यर्थ होतं. इथून श्लोकाची सुरुवात की अदृढंच्या हतम ज्ञानम. सती आई साहेबांनी ज्ञान ऐकलं नाही असं नाही, पण ते ज्ञान चित्तात दृढ राहिलं नाही. चित्तामध्ये ज्याच्या ज्ञान दृढ राहतं त्याचे विकल्प नाहीसे होतात. आणि तुम्हाला मला आजपर्यंत ठकवलेला हे विकल्पानी भगवतीचे भक्त म्हणतात, विकल्प नवऱ्याचा सोडीला संग, काम क्रोध हे जोडी येले मग, केला
मोकळा मार्ग सुलभ किंवा सुरंग, ऐसा जोगवा 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 मागेन. संत भक्त म्हणतात ना, हा मार्ग आमचा कोणीतरी अडवलाय, अवरुद्ध झालेला आहे मार्ग. कुणी अडवला हा मार्ग? काल आपल्या शत्रूंपैकी काही शत्रूंचं नाव घेतलं आपण. त्यापैकी एक शत्रू होता काम, एक होता क्रोध, एक होता लोभ, एक होता अहंकार. आणि आज त्या या सगळ्या शत्रूंपैकी एका शत्रूचं नाव घेत आहेत विकल्प. अशा विकल्प रूपी नवऱ्याचा संग सोडायला सांगितलं. काय विकल्प चित्तामध्ये उत्पन्न झाला? दोघही जण सत्संग पूर्ण झाल्यानंतर भ्रमण करण्यासाठी निघाले ब्रह्मांडातून. दंडकारण्य प्रदेशामधून जायला लागले आकाश मार्गाने. कोण जायला लागलं? शिव आणि सती. त्याच वेळेला भगवान नारायण श्री राम रूपामध्ये अवताराला आलेले आहेत आणि भगवंताची वनवास लीला चाललेली आहे. भगवंतानी राम लक्ष्मणांना पाहिलं आणि श्री शंकरांनी राम लक्ष्मणांना नमस्कार केला. हे सती आई साहेबांनी पाहिलं. सती आई साहेबांनी प्रश्न विचारला, तुम्ही त्यांना का नमस्कार केला? तर भगवंतानी सांगितलं, म्हटले ते नारायण आहेत, माझे आराध्य देव आहेत, म्हणून मी त्यांना नमस्कार केला. ते परब्रह्म परमात्मा आहेत. म्हटले ते जर देव आहेत, ते जर परमात्मा आहेत, पण मी त्यांच्याकडे पाहते आहे म्हटले दंडकारण्यात आल्यापासून, पण ते सामान्य माणसासारखं धर्मपत्नीच्या विरहामध्ये वियोगामध्ये रडत आहे. आता सामान्य माणसानं पत्नीसाठी रडणं एक वेळेला मान्य करू शकतो, पण देवानी धर्मपत्नीसाठी रडणं, झाडाला मिठी मारणं, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे विचारणं, हे देवाला शोभून दिसतं का हो? बरं, देव आहे तर त्यांना त्रिकाल ज्ञान पाहिजे, त्यांना त्रिकाल ज्ञान असतं. मागच्या सत्रामध्ये, पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकलं देवाला सगळं कळतं. परवाला ऐकलं नाही बोललं तरी मनातलं देवाला कळतं. अहो, मग देवाला जे लपवून ठेवलं तेही दिसतं. जर मग त्यांची धर्मपत्नी कुठं आहे हे प्रभू रामचंद्रांना झाडांना विचारायची काय गरज होती? वृक्षलता वेलींना विचारायची काय गरज होती? ते प्रभू रामचंद्रांना दिसत नव्हतं का? असा विकल्प सती आई साहेबांच्या चित्तामध्ये देवाविषयी आला. जिथं भरपूर श्रवण करून सुद्धा मनामध्ये साधू सद्गुरू विषयी, मनामध्ये देवाविषयी असा संशय आणि विकल्प उत्पन्न होतो, तिथं साधकाने सावध झालं पाहिजे की अजूनपर्यंत सत्संगाने माझ्या चित्ताची शुद्धी झालेली नाही. कारण माझ्या मनातला हा विकल्प अजून गेलेला नाही. अजून मी दोषदृष्टीनं देवाकडे पाहतोय, अजून मी संशयात्मक दृष्टीने देवाच्या चरित्राकडे पाहतोय. देवाच्या चरित्राला पाहून तर्क करतोय, कुतर्क करतोय, वितर्क करतोय. महाराज, अहो, समाजामध्ये किती माणसं देवाच्या लीलेवरती चरित्राविषयी प्रश्नचिन्ह उभं करतात. मग प्रभू श्रीराम जर का परमात्मा आहे तर देवाला असं का झालं, तसं का झालं, असं का केलं, तसं का केलं, हे का झालं? काही माणसं म्हणतात देव आहे, मग देवाचं मंदिर ज्या वेळेला बाबर पाडत होता त्यावेळेला तो राम तो देव कुठं होता? बरं, तो जर देव आहे तर त्या देवाला, तो जर सर्वत्र आहे, सर्वगत आहे, तर त्या देवाला मंदिराची गरज काय आहे? अहो, हे काही रावण कुंभकर्ण म्हणत नाहीत बरं का. हे काही त्रेतायुगातलं बोलणं चाललेलं नाही, हे आताचे माणसं बोलत आहेत. याचा अर्थ देवावरती संशय करणारे आहेत ना. याचा अर्थ देवाच्या लीलेवरती, चरित्रावरती संशय करणारे आहेत. महाराज, जाऊ द्या जे सत्संगामध्ये नाही, जे साधूच्या सेवेत नाही, जे पुराण ऐकत नाही. महाराज, वेद वाक्यावरती ज्यांची श्रद्धा आणि निष्ठा नाही त्यांना बरळू देत. काय बरळायचं? अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ किंवा दयाळ पावे हरी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात,
असे या जगामध्ये अनंत वाचाळ आहेत म्हटले, जे रात्रंदिवस बरळत राहतात. कसे बरळतात? जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी साचतं आणि त्या पाण्यामध्ये बेडूक असतं आणि ते बेडूक रात्रभर, मी नाही काढत आवाज, वाट नका पा, तुम्ही आठवा, असं ते रात्रभर ओरडत राहतं महाराज, डराव डराव करत राहतं. ऐकून 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 कान किट्ट होऊन जातात महाराज ऐकणाऱ्याचे. तसं या जगामध्ये अनंत वाचाळवीर आहेत, जे अहोरात्र बरळत आहेत महाराज. परंतु ह्या अशा बरळण्याने आपल्याला देव भेटेल असं काही म्हणता येत नाही. माऊलींच्या या बोलण्याचा दोन अर्थ निघू शकतात किंवा काढू शकतो आपण. एक नास्तिकांना उद्देशून सुद्धा आहे आणि एक आस्तिकांना सुद्धा उद्देशून आहे, जे देवाला सोडून इतरत्र अन्य साधनांच्या महत्वाचं गायन करण्यात गुंतलेत, पण देवाच्या महतीला मागं ठेवून इतर साधनांना जे पुढे करत आहेत ना, असे सुद्धा आस्तिकच आहेत. असे अनंत वाचाळ आहेत महाराज. साधू संतांना जनमानसांच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त देवाची आणि देवाच्या भक्तीचीच प्रतिष्ठा करायची आहे. इतर अन्य कोणत्याही तत्वाची आणि अन्य कोणत्याही साधनाची प्रतिष्ठा करायची नाही. म्हणून ज्यांना बरळायचं ते बरळू देत महाराज. पण अडचण अशी आहे की सत्संग ऐकणारे सुद्धा कधी कधी विकल्पाने ठकवले जातात. सत्संग ऐकणाऱ्यांचं मन सुद्धा कधी कधी संशयाने भ्रमित होऊन जातं. ज्यावेळेला असा संशय आपल्याला त्रस्त करतो, हा संशय आपल्याला या परमार्थ मार्गामध्ये, हा विकल्प आपल्याला परमार्थ मार्गामध्ये अडसळ होऊ नये ना, म्हणून करायची असते सद्गुरूंची शरणागती. कुठून कुठून ऐकतो आपण, कुणाचं ऐकतो आपण, काय काय वाचतो आपण, कुठलं वाचतो महाराज आपण. ज्याला चित्तवृत्ती परमात्म्याच्या चरणावर एकाग्र करायची आहे ना, त्यांनी सगळ्यांचंच ऐकू नये आणि सगळंच ऐकू नये. बरं, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपण परमार्थ मार्गावर अग्रेसर व्हायला अजून यामुळं तयार नाही. आपलं सगळं रेडी आहे, सगळं तयार करून दिलेलं आहे आपल्याला आयतं, पण आपली मोटर स्टार्ट होत नाही. बाकी सगळं जिथल्या तिथं आहे असं आपण म्हणू, पण परमार्थिक कृती किंवा आध्यात्मिक वाटचाल अशी वेगाने आपली सुरू होत नाही. याला कारणच एक आहे की आपण कोणा एकाचं ऐकत नाही ना. आपण आज याचं ऐकतो तर उद्या त्याचं ऐकतो, उद्या त्याचं ऐकलं तर परवा त्याचं ऐकतो महाराज आपण. त्यांनी असं सांगितलं, यांनी असं सांगितलं, यांनी असं सांगितलं, यांनी असं सांगितलं. मग अशा सांगणाऱ्यांचंच ऐकायचं आहे का सत्यार्थाने जो आपला उद्धारक होऊन आला त्या आपल्या सद्गुरूंचं ऐकायचं आहे? कुणाचं ऐकायचं तुम्ही सांगा. म्हणून या परमार्थाला जर का आपल्या जीवनामध्ये अंगीकारायचं असेल आणि परमार्थ करायचा असेल ना, तर याच्या त्याच्या ऐकण्याने परमार्थ करू नये महाराज. अगोदर त्याच्यासाठी आध्यात्मिक अधिकारी ब्रह्मज्ञानाची अनुभूती घेतलेल्या सद्गुरूंची शरणागती करावी महाराज, आणि मग ते सांगतील ते ऐकावं आणि तसं करावं. ज्या वेळेला आपण सद्गुरूंची शरणागती करतो त्यावेळेला इतर श्रवण, इतर वाचन, इतर साधन, आपल्या मनातल्या इतर मान्यता या सगळ्या बाजूला सोडून दिल्या पाहिजे. नसता माणसं गुरुला सुद्धा शिकवायला कमी करत नाही आजकाल. याला कारण आपल्या आपल्या स्वतंत्र मान्यता असतात. अशा पद्धतीनं जर का जे माझ्या पूर्ण संशयाचं निराकरण करणारे आहेत, जे माझ्या अंतःकरणातले सर्व विकल्प नाहीसे करणारे आहेत, जे अज्ञान दूर करणारे असून ज्ञान प्रकाश मला देणारे आहेत, असा जर का आपण सद्गुरु चरणी भाव ठेवला तर त्या भावाने काय लाभ प्राप्त होतो? गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता
भाव आपोआप भेटे देव, असं वर्णन आहे महाराज. तर सती आई साहेबांच्या मनामध्ये विकल्प आला, देव आहेत, मग कुठं धर्मपत्नी आहे यांना कळत नाही का, दिसत नाही का? अहो दिसत सगळं होतं महाराज, सगळं कळून सवरून सुद्धा जे अशा प्रकारे सामान्य माणसाला हे सगळं दाखवतात ना, त्या भगवंताच्या दाखवण्यालाच देवाची लीला म्हणतात. ही सगळी देवाची लीला असते. अहो तो जन्म सुद्धा घेत नाही असं म्हणतात हो. आपण म्हणतो देवानी जन्म घेतला, आपण म्हणतो देवानी कर्म केलं, आणि देवाला विचारा तुम्ही जन्म घेतात का? भगवंत म्हणतात अजिबात नाही, मी जन्म घेत नाही, मी कर्म करत नाही. पण हेच जो जाणतो, मी न करून सुद्धा माझं करणं कसं, मी जन्म घेऊन सुद्धा माझं जन्म न घेणं कसं, हे जो जाणतो तो परममुक्त होतो. माझे अजत्व जन्मने अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. अर्थात देवाची लीला ऐकायची आहे आणि देवाची लीला जाणायची आहे. पण ती जाणायची कशी आहे? तर हे अविकार जो जाणे तोच परममुक्त. जो विकार रहित, जो सविकार जाणतो तो मुक्तीपर्यंत जात नाही, पण जो अविकार जाणतो तो मुक्तीपर्यंत जातो, असं म्हणणं आहे. सती आई साहेबांच्या मनामध्ये शंका आली आणि सती आई साहेबांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. आणि सती आई साहेबांनी सीता आई साहेबांचं रूप घेतलं आणि झाडाखाली बसल्या. तिकडून प्रभू रामचंद्र आले, सती आई साहेबांना पाहिलं, पण दिसत कोण होतं? सीता दिसत होत्या. पण जरी सीता आई साहेब दिसत होत्या तरी प्रभू रामचंद्र फसले नाही आणि समोर आल्या बरोबर सती आई साहेबांना नमस्कार केला आणि प्रश्न विचारला, आई साहेब तुम्ही इथं काय करत आहात आणि एकट्या काय करत आहात या दंडकारण्यामध्ये? माझे प्रभू कुठे आहे? असं विचारल्या बरोबर सती आई साहेब मनोमन लज्जित झाल्या, खजील झाल्या. महाराज लक्षात आलं हे खरोखर परमात्मा आहे. मी रूप बदलून आले तरी सुद्धा यांना कळालं मी सीता नाही, मी सती आहे आणि अपराध झाला माझ्याकडून. भगवान शिव कैलास लोकाला निघून गेले आणि सती आई साहेबांचा मानसिक त्याग भगवान शंकरांनी केला. कारण विवाहाच्या अगोदरच भगवंतांनी सांगितलं होतं, जिच्याशी मी विवाह करेल तिनं जर का माझ्या शब्दावरती अविश्वास केला तर मी तिचा त्याग करेल. मानसिक त्याग केला. त्याच वेळेला एक घटना घडली, ज्या घटनेने दक्ष प्रजापती राजा आणि भगवान शंकरांमध्ये वैर निर्माण झालेला आहे. दक्ष प्रजापती राजांनी एक समारंभ आयोजित केलेला आहे. त्या समारंभासाठी साऱ्या देवता आलेल्या आहेत. दक्ष प्रजापती राजा सभेमध्ये थोडासा उशिरा आला. दक्ष प्रजापती राजांना आलेलं पाहून सगळ्या देवता उठून उभ्या राहिल्या, सन्मान दिला, नमस्कार केला, वंदन केलं. पण भगवान शंकर आपल्या आसनावरून काही उठले नाहीत. दक्ष प्रजापती राजांना असं वाटलं की माझा स्वतःचा जावईच माझा अपमान करतो आहे. घरातले ज्या वेळेला अपमान करायला लागतील त्यावेळेला बाहेरचे कधी सन्मान करतील माझा? आणि नको नको त्या शब्दांनी भगवान शंकरांचा अपमान केला. भगवान शंकर मात्र आपल्या आसनावरून उठले, काहीही न बोलता कैलास लोकाला निघून आले. आणि त्यावेळेपासून दक्ष प्रजापतीमध्ये आणि भगवान शंकरांमध्ये वितुष्ट निर्माण झालेला आहे, वैर निर्माण झालेला आहे. सती आई साहेबांचं माहेरी येणं जाणं त्यावेळेपासून बंद होतं आणि माहेरच्या माणसांचं कैलास लोकांमध्ये येणं जाणं सगळं बंद झालेलं होतं महाराज. आणि एवढ्या वेळामध्ये या साऱ्या प्रकारानंतर हा सती आई साहेबांकडून अपराध घडला आणि भगवान शंकरांनी सती आई साहेबांचा सुद्धा मानसिक त्याग केला. त्याच वेळेला दक्ष प्रजापती राजाने पुन्हा
थांबा थोडस, वेळ आहे. त्याच वेळेला सती आई साहेबांना दक्ष प्रजापती राजांनी भगवान शंकरांचा कमीपणा दाखवण्यासाठी विष्णू यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आणि या प्रसंगाला, या वेळेला मात्र मुद्दामहून यज्ञ समारंभाची पत्रिका भगवान शंकरांना पाठवली नाही. आणि एक दिवस सकाळी सकाळी आपल्या कैलास लोकांमध्ये उभ्या राहून सती आई साहेब पाहायला लागल्या. विमाना पाठीमागून विमानं जात आहेत, त्यामध्ये देवता बसलेल्या आहेत आणि साऱ्या देवता शृंगार करून चाललेल्या आहेत. पण कुठं चालल्या हेच माहित नव्हतं. हात दाखवला, एक विमान जवळ आलं. देवतांना प्रश्न विचारला, कुठं निघाला तुम्ही? सती, तुला माहित नाही का? अगं, तुझ्याच तर बाबांच्या घरी विष्णू यज्ञाचं आयोजन झालेलं आहे, त्या समारंभासाठी आम्ही चाललेलो आहोत. सती आई साहेब विचार करायला लागले, आपण जर सांगितलं मला माहित नाही तर घरातले भांडणं बाहेरच्यांना कळतील. घरातली लाज जाता कामा नये घराच्या बाहेर. म्हणून तर जुन्या काळामध्ये घराला उंबरठे असायचे की घरातल्या गोष्टी घरातच मिटल्या पाहिजेत. आता उंबरठे राहिले नाहीत आणि गोष्टी. तर सती आई साहेब म्हणायला लागल्या, म्हटले मला माहित आहे, मला वाटलं तुम्ही दुसरीकडे कुठंतरी चालला. म्हटले तुला जर माहित आहे तर तुला नाही का यायचं उत्सवाला, समारंभाला? म्हटले मी येणार आहे ना, तुम्ही चला पुढं, मी येतेच पाठीमागून. राहू द्या राहू द्या, मी सांगतो कधी वाटायचं. मुहूर्त मलाच माहिती आहे ना, देवानी कानात सांगितलं रात्री, म्हणून मी सांगतो तुम्हाला. कारण आपण बोलवल्याशिवाय तर महादेव येणार नाहीत. थोडं हिम्मत करून म्हणतो, माफ करा. पण कथेनं बोलवल्याशिवाय महादेव कसे येतील? ती येतील तेव्हा फार आनंदाने स्वागत करू. हा, तोपर्यंत शांत बसून कथा ऐकू. आता सांगा बरं, मी काय सांगत होतो, काय चाललेलं होतं? हा, चहा नाही दिला यांना विचारलं कथा काय चालू होती सांगा, तर त्या मावशी म्हटल्या चहाच नाही दिला आम्हाला. सद्गुरुनाथ महाराज. सती आई साहेब आल्या. भगवान शंकर ध्यानस्थ विराजमान झालेले आहेत. भगवान शंकरांना सावध केलं. अहो चला म्हटले, सावध व्हा, आपल्याला जायचं आहे. भगवान शंकर सावध झाले. प्रश्न विचारला, सती कुठं जायचं आहे? माझ्या बाबांच्या घरी जायचं आहे. सती कुठं जायचं आहे? माझ्या बाबांच्या घरी. कशासाठी जायचं आहे? माझ्या बाबांच्या घरी विष्णू यज्ञाचं आयोजन झालेलं आहे, त्या समारंभासाठी आपल्याला जायचं आहे दोघांना. सती, आपल्याला निमंत्रण पत्रिका आली नाही, मग कशासाठी त्या ठिकाणी आपण जायचं पुढं? अहो, घरच्या माणसांना काय निमंत्रण पत्रिकेची आवश्यकता असते का? माझ्या बाबांच्या पाठीमागे एवढी सारी कामं असतात, एखादी पत्रिका तुमच्या नावाची पाठवायला विसरली असतील म्हणून काय आपण जायचं नाही? भगवान शंकर म्हणायला लागले, सती पत्रिकेशिवाय कुठं जायला पाहिजे आणि कुठं नाही हे मी तुला सांगू का? मंदिरामध्ये जायला पत्रिकेची वाट माणसाने पाहू नये. हरिकथा कीर्तनाला जाण्यासाठी, सद्गुरूंच्या दर्शनाला जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकेची वाट कोणी पाहू नये. रुसून माहेरी गेलेल्या धर्मपत्नीनं वापस येण्यासाठी आपल्याला बोलावणं येईल, निमंत्रण पत्रिका येईल, याची वाट पाहता कामा नये. हे सगळे काम आपण होऊन झाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जिथं प्रेमाने, जिथं आदराने बोलावलं जात नाही, शहाण्या माणसाने त्या घरी जाता कामा नये. आपल्याला बोलावलं नाही, आपण जायचं नाही. सती आई साहेबांना मात्र राग आला भगवंताचा. तुम्हाला यायचं नसेल माझ्यासोबत तर तुम्ही इथंच बसा, मी गेल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणून सती आई साहेब रागारागाने निघाल्या.
सती आई साहेबांना जाताना पाहिलं आणि भगवान शंकर मनोमन विचार करायला लागले, सती मला सोडून निघालेली आहेस, अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. गणांना सांगितलं, जा माझ्या सतीच्या सोबत आणि माझ्या सतीचा सांभाळ करा, रक्षण करा. सारे गण सती आई साहेबांच्या पाठीमाग यज्ञ मंडपापर्यंत येऊन पोहोचले. यज्ञ शाळेमध्ये सती आई साहेब ज्या वेळेला आल्या त्यावेळेला सती आई साहेबांनी पाहिलं, या यज्ञ मंडपामध्ये साऱ्या देवतांच्या नावाची आसनं मांडून ठेवलेली आहेत. साऱ्या देवतांसाठी यज्ञ भाग बाजूला काढून ठेवलेला आहे, परंतु माझ्या भगवान शंकरांसाठी इथं कोणतंही आसन तयार केलेलं नाही. माझ्या भगवान शंकरांच्या नावे कोणताही यज्ञ भाग या ठिकाणावरती बाजूला करून ठेवलेला नाही. आणि हा माझ्या शंकरांचा सगळ्यात मोठा या ठिकाणी अपमान आहे. आणि हा अपमान तिथं आहे ज्या घराला मी माझं माहेर म्हणते, ज्या जिथल्या माणसांना मी माझं म्हणते, आणि ज्या दक्षाकडून हा अपमान झालेला आहे त्या दक्षाला मी माझा पिता मानते. स्वतःला गौरवाने मी त्याची पुत्री म्हणून घेते. स्वतःला दाक्षायणी म्हणून घेते. ज्या दक्षाच्या नावाने हे माझं नाव आहे, ज्या दक्षाच्या निमित्ताने माझा हा देह आहे, तोच दक्ष जर का माझ्या भगवान शंकरांचा अपमान करत असेल आणि मला त्याची पुत्री म्हणून जगावं लागत असेल तर हे जीवन मला नको आहे, असा सती आई साहेबांनी निर्धार केला आणि योगाग्नी प्रज्वलित केला. आणि त्या योगाग्नीमध्ये सती आई साहेबांनी आपलं आत्मसमर्पण करून घेतलं. जसंच सती आई साहेबांनी आत्मसमर्पण केलेलं भगवंताच्या गणांनी पाहिलं. भगवान शंकरांच्या गणांनी यज्ञ मंडपाची नासधूस करायला आरंभ केलेली आहे. आणि जसाच अग्नी विझवला गेला यज्ञ कुंडातला, त्याच वेळेला उल्कापात व्हायला लागले, धरणी कंप व्हायला लागला. आणि आता ही पृथ्वी बुडून जाणार की काय, प्रलय होणार की काय अशी चिन्ह उभी राहिलेली आहेत. साऱ्या देवता भयभीत झालेल्या आहेत. सारे गण दक्ष प्रजापती राजांच्या यज्ञ समारंभामध्ये सहकार्य करणाऱ्या माणसांवरती, ऋषींवरती तुटून पडलेले आहेत. ज्यांनी ज्यांनी भगवान शंकरांचा अपमान केला त्यांना शासन द्यायला गणांनी सुरुवात केलेली आहे. आणि ह्या सगळ्या प्रकाराचा जो मूळ होता त्या दक्ष प्रजापती राजाला वीरभद्राने पाहिलं आणि त्रिशूळ दक्ष प्रजापती राजांकडे फेकल्या बरोबर मान धडापासून वेगळी झाली आणि अग्निकुंडामध्ये जाऊन पडली राजांची. साऱ्या देवता भयभीत झाल्या आणि वैकुंठ लोकामध्ये जाऊन पोहोचल्या. भगवान शंकरांना भगवान नारायणांना प्रार्थना करायला लागल्या, हे हरी, दक्ष प्रजापती राजांची वीरभद्राने हत्या केलेली आहे, यज्ञ मंडपाची नासधूस झालेली आहे. कदाचित प्रलय ही होऊ शकतो अशी आम्हाला भीती वाटते आहे. तुम्ही काहीतरी उपाय आम्हाला सांगा. नारायण म्हणायला लागले, ज्या ठिकाणी भगवान शंकरांचा अपमान होतो तिथं अनर्थ झाल्याशिवाय राहत नाही हे मला ठाऊक होतं, म्हणूनच मी यज्ञ समारंभामध्ये उपस्थित झालेलो नव्हतो. आता काय करावं आपण साऱ्यांनी. भगवान नारायण म्हणायला लागले, आता मी सुद्धा काही करू शकत नाही. आता जे करायचं असेल ते फक्त महादेवच करू शकतात. साऱ्या देवता कैलास लोकांमध्ये येऊन उपस्थित झाल्या आणि ध्यानस्थ विराजमान झालेल्या भगवान शंकरांचा धावा करायला, स्तुती करायला साऱ्या देवतांनी मिळून आरंभ केला. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ,
देवतांनी ज्या वेळेला महादेवांची स्तुती केली त्यावेळेला महादेव सावध झाले. प्रार्थना केली देवतांनी की तुम्ही दक्ष प्रजापती राजांना पुन्हा एक वेळेला जिवंत करा. त्यावेळेला करुणेचे सागर असलेले भगवान शिव यज्ञ मंडपामध्ये आले. अजाची मान दक्ष प्रजापती राजांच्या धडाला लावली गेली आणि कृपादृष्टीनं ज्या वेळेला दक्ष प्रजापती राजांकडे भगवंतांनी पाहिलं त्यावेळेला दक्ष प्रजापती राजे पुन्हा एक वेळेला जिवंत झाले. डोळे उघडले आणि समोर पाहतात तर साक्षात देवाधिदेव महादेव सांब सदाशिव माझ्या समोर उभे आहेत. हे दक्ष प्रजापती राजांना दिसायला लागलं आणि लक्षात आलं जीवनभर मी ज्यांचा तिरस्कार केला, जीवनभर मी ज्यांना नावं ठेवत राहिलो, त्याच भगवान शंकरांनी माझ्या साऱ्या अपराधांना क्षमा करून मला पुन्हा एक वेळेला जीवनदान दिलेलं आहे. असे जे करुणेचे सागर आहेत ना, म्हणूनच त्यांना शिव असं म्हणतात. नमः पार्वती पतये हर हर महादेव. भगवान नारायण त्या ठिकाणावरती उपस्थित झाले. यज्ञ समारंभ पुन्हा एक वेळेला आरंभ झाला. यज्ञ समारंभ आनंदाने पूर्ण सुद्धा झाला आणि शिव कैलास लोकामध्ये पुन्हा एक वेळेला निघून गेले. पण आता भगवान शिव कैलास लोकामध्ये एकटे राहायला लागले. भगवान शंकरांच्या पुनर्विवाहाची इच्छा पुन्हा एक वेळेला ब्रह्मादिक देवतांना झाली की भगवान शंकरांचा दुसरा विवाह झाला पाहिजे. परंतु आता जगदंबा अंतर्धान झालेली आहे, मूळ रूपामध्ये निमग्न झालेली आहे. पुन्हा त्या जगदंबेला आपल्याला प्रार्थना करावी लागेल आणि म्हणून त्यावेळेला नारायणांनी सांगितलं की आता हिमवानाला जगदंबेला प्रसन्न करण्याची प्रेरणा तुम्ही करा. आणि मग ब्रह्मदेव हिमालय भगवंताकडे आले. हिमवानाला सांगितलं की आता तुम्ही जगदंबेला प्रसन्न करा आणि तुमच्या घरी जगदंबेला जन्म घेण्यासाठी अवतार घेण्यासाठी प्रार्थना करा. हिमालय भगवंत आणि मैनावती आई साहेब अत्यंत आनंदामध्ये आई भगवती जगदंबेची स्तुती करायला लागले. नाम संकीर्तनाचं उच्चारण करून जगदंबेला प्रसन्न करण्यासाठी भाग पाडत आहेत. अंबे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. अंबे भवानी दुर्गा महारानी नमो नमो. आनंदाने टाळी वाजवून नाम संकीर्तन करायचं.
हिमालय भगवंत आणि मैनावती आई साहेबांनी आई भगवती जगदंबेचा धावा केलेला आहे. जगदंबा प्रसन्न झालेली आहे आणि प्रार्थना केली की कन्येच्या रूपाने तुम्ही आमच्या घरी जन्म घ्या. आणि भगवती जगदंबेची सुद्धा तीव्र इच्छा आहे भगवान शंकरांसोबत पुन्हा एक वेळेला एकत्रित येण्याची. आणि त्याच विचाराला अनुसरून भगवती जगदंबा हिमालय भगवंताच्या घरी पर्वतराजाच्या घरी जन्माला आली, अवताराला आली. आणि या अवतारामध्ये आई भगवती जगदंबेला नाव प्राप्त झालं पार्वती. पार्वती हे नाव प्राप्त झालेलं आहे. आणि याही अवतारामध्ये लहानपणापासून भगवान शंकरांच्या भक्तीचा ध्यास पार्वती आई साहेबांना लागलेला आहे. लहानपणापासून जप तप पूजन अर्चन वंदन आणि शिवभक्तांचा सत्कार दान अशा प्रकारे परमपवित्र पुण्य सत्कार यामध्ये पार्वती माता या राहत आहेत. ज्या वेळेला पार्वती माता तारुण्यावस्थेमध्ये आलेल्या आहेत त्याच वेळेला भगवान शिव गंगा तीर्थावरती हिमालयाच्या तपश्चर्या करण्यासाठी आलेले आहेत. ही वार्ता हिमालय भगवंतांना कळाली. त्यावेळेला हिमालय भगवंत पार्वती आई साहेबांना आपल्या सोबत घेऊन भगवान शंकरांचं स्वागत करायला गेले. आणि आज पहिल्यांदा पार्वती आई साहेबांनी भगवान शंकरांना प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं. आणि ज्या वेळेला भगवान शंकरांच्या त्या परमपवित्र अप्रतिम सौंदर्याने युक्त असलेल्या रूपाला पाहिलं, भगवान शंकरांच्या स्वरूपाला जाणलेलं आहे, त्यावेळेला पार्वती आई साहेबांचं मनोमन प्रेम भगवान शंकरांवर झालेलं आहे. आणि भगवान शंकरांना प्राप्त करण्याची उत्कंठा, भगवंताच्या सेवेची उत्कंठा पार्वती आई साहेबांच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. इकडे हिमालय भगवंत भगवान महादेवांसोबत बोलत आहेत. या ठिकाणावरती कोणत्याही जीवाचा त्रास तुम्हाला होणार नाही याची काळजी मी घेईन. तुम्ही निश्चिंत राहा आणि जेवढे दिवस तुम्हाला तप करायचं तेवढे दिवस तप करा. पण माझी एक इच्छा आहे, जोपर्यंत इथं तुम्ही तप करत आहात तोपर्यंत माझ्या पार्वतीला इथं सेवेला येण्याची परवानगी तुम्ही द्या. भगवान शंकरांनी अगोदर परवानगी दिली नाही. आणि या ठिकाणी प्रकृती पुरुषाचा तात्विक संवाद वर्णन केलेला आहे शिवपुराणात. हा दोघांमध्ये ज्या वेळेला प्रकृती पुरुषाचा संवाद झाला त्याच वेळेला भगवान शंकरांनी पार्वती आई साहेबांना सेवेची परवानगी दिली. आणि रोज नित्यनेमाने आई साहेब भगवंताच्या सेवेला आश्रमामध्ये यायच्या. पण आश्रमामध्ये आल्यापासून आणि भगवान शंकरांना पाहिल्यापासून पार्वती आई साहेबांचं चित्त जणू काही हरवून गेल्यासारखं झालं होतं. खाण्यामध्ये पिण्यामध्ये विश्रांती घेण्यामध्ये मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी करण्यामध्ये पार्वती आई साहेबांचं मन लागत नव्हतं. मैत्रिणी पाहायला लागले आपली सखी पार्वती कुठंतरी हरवल्यासारखी आहे, कोणाच्या ध्यानात कोणाच्या चिंतनात आहे, हिचं इलाच माहीत म्हटले. आपण एक बोलतो ही एक ऐकते, आपण एक सांगतो ही एक करते. काय चाललंय पार्वतीचं हे सार सख्यांना कळायला काही मार्ग नाही. आणि त्या सख्या, एकीचं नाव होतं जया, एकीचं नाव होतं विजया, त्या सख्या पार्वती आई साहेबांच्या जवळ आल्या आणि प्रश्न विचारायला लागल्या. पार्वती, अगं तू हिमालयाच्या शिखरावर जाऊन आल्यापासून अशी भांबावल्यासारखी का झालेली आहे? काय पाहून आलीस तू? कुणाला पाहून आलीस तू? त्यावेळेला त्या प्रश्नाचं उत्तर देताना आई साहेब म्हणतात, साजणी मी काय सांगू तुला, मी कोणाला पाहून आले ते. वेडाईक योगी देखी रागे बाई, वेडाईक योगी देखी रागे बाई, वेडाईक योगी देखी रागे बाई, वेडाईक योगी देखी रागे बाई. वस्त्र त्याला नाही, वस्त्र त्याला
भगवान शंकरांचं पाहिलेलं रूप पार्वती आई साहेबांनी वर्णन करून सांगितलं. सख्यांना आनंद झालेला आहे. पार्वती आई साहेब सेवा करत आहेत, पण भगवंताचं लक्ष पार्वती आई साहेबांकडे नाही. हे लक्ष जावं म्हणून पुन्हा ब्रह्मदेवानी कामदेवाला तिथं पाठवलं आणि ध्यानावस्थेत प्रभू असताना भगवंताच्या लक्षात आलं की कामदेव पुन्हा इथं आलेला आहे. आणि या वेळेला मात्र भगवंतानी आपले डोळे उघडले तर अग्नीच्या ज्वाळा भगवंताच्या नेत्रातून बाहेर पडल्या आणि त्या अग्नीच्या ज्वाळेमध्ये कामदेव जळून भस्म झाला. आई साहेबांनी हे ते रूप पाहिलं भगवंताचं. आई साहेब घाबरल्या, भयभीत झाल्या आणि कामदेवाला भस्म केल्याबरोबर भगवंताच्या ध्यान धारणेमध्ये समाधीमध्ये विक्षेप आला आणि भगवान शंकर तिथून गुप्त झाले, अंतर्धान झाले, प्रभू दिसेनाशे झाले. याचा त्रास आई साहेबांना झाला. देवतांची झाली थट्टा, पण प्रभूचा विरह या प्रसंगामध्ये आई साहेबांना झाला. जिथं कुठं तरी आई साहेबांच्या मनामध्ये एक आशा उत्पन्न झालेली आहे, पल्लवित झालेली आहे की मला भगवान शंकरांची प्राप्ती होऊ शकते. त्याच वेळेला देवतांच्या या थट्टेने असा काही प्रकार झालेला आहे की भगवान शंकरांचं दर्शन पार्वती आई साहेबांना दुर्लभ होऊन गेलं, दुर्मिळ होऊन गेलं. आणि ही चिंता पार्वती आई साहेबांच्या मनातली ही चिंता जाणली सद्गुरु नारदांनी. आणि नारदजी महाराज आई साहेबांच्या महालामध्ये आले आणि आई साहेबांना सांगितलं, पार्वती तुला जर का आता त्यांना प्रसन्न करायचं असेल तर आता तुला तपश्चर्येशिवाय कोणताही मार्ग नाही. तुला आता राजमहाल सोडावं लागेल, सुखसुविधा सोडाव्या लागतील. त्यागाची तयारी असल्याशिवाय शिव भक्ताला प्राप्त होऊ शकत नाही. ज्याला शिव पाहिजे आहे ना, त्यांनी त्यागाची तयारी आपल्या जीवनामध्ये ठेवली पाहिजे. कारण स्वतः या त्रिभुवनामध्ये त्रिभुवनाचा स्वामी असून सुद्धा साऱ्या वस्तू पदार्थांचा त्याग करून जे बसलेले आहेत त्या शिवांना प्राप्त करणं आपल्या हातचा खेळ वाटतो का आपल्याला? आपण थोडं काही करावं आणि शिवानी प्रसन्न व्हावं आपल्यावर. नाही, प्रसन्न शिव होतील पण फक्त आपल्या कामना पूर्ण करण्यापुरती होतील. ज्याला शिव पाहिजे त्याला हा सार संसार त्यागावाच लागेल, त्याशिवाय शिव भेटू शकत नाही. आता पाहायचं हे आहे, आपल्याला वस्तू पाहिजे का शिव पाहिजे? हळूहळू चाललेलो आहोत आपण आपल्या सप्ताहाच्या ज्ञानयज्ञाच्या कळसाकडे चाललेलो आहोत महाराज. आणि इथं ह्या परीक्षेतले अंतिम प्रश्न फक्त आज उद्या राहिलेले आहेत आपले. थोड्या फार परीक्षेच्या संबंधातल्या काही बाजू आपल्या राहिलेल्या आहेत, तेवढ्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि पाहायचं हे आहे, इथं मला कोण पाहिजे? माझ्या समोर दोन व्यक्ती, दोन वस्तू माझ्या समोर आहेत. एक आहे प्रत्यक्ष, एका पारड्यामध्ये आहे प्रत्यक्ष शिव आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आहे सार ब्रह्मांड. मला ब्रह्मांड पाहिजे, ब्रह्मांडातल्या वस्तू व्यक्ती पदार्थ भोग पाहिजे का ब्रह्मांडाचा स्वामी शिव मला पाहिजे? मला काय पाहिजे? ज्याला ब्रह्मांडाच्या पारड्यातलं सगळं लागत असेल महाराज, तो पार्वती नाही. आणि ज्याला पारड्यातला फक्त ब्रह्मांडाधिपती शिव पाहिजे, ती पार्वती आहे. आणि तिनं त्यागाचा निर्णय घेतला. आता स्वीकार फक्त महादेवांचाच. आणि पार्वतीनं महाल सोडला आणि पार्वती आई साहेब घनदाट अरण्यामध्ये आल्या. खडतर अशा प्रकारची तपश्चर्या सुरू झालेली आहे. तपश्चर्येचे अनेक टप्पे वाढत गेलेले आहेत. अनेकांनी पार्वती आई साहेबांना तपापासून विन्मुख करण्याचा प्रयत्न केला. स्वतः भगवान शंकर पार्वती आई साहेबांची परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. वृद्ध तपस्व्याचा वेश घेऊन आलेले आहेत आणि पार्वती आई साहेबांसमोर शिवनिंदा केलेली आहे. परंतु ही शिवनिंदा पार्वती आई साहेब सहन करू शकल्या नाहीत आणि तपापासून मी वंचित होणार नाही असं पार्वती आई साहेबांनी सांगितलं. पार्वती आई साहेब म्हणायला लागल्या, या जगामध्ये मी शिवाला सोडून दुसरं कुणाकडे पाहत नाही. भगवान शंकर मला प्राप्त होणार नसतील तर मी आजन्म अविवाहित राहील, पण दुसऱ्या पुरुषासोबत विवाह करणार नाही. दुसऱ्या कशाची आणि कोणाची कामना सुद्धा मी माझ्या मनामध्ये आणणार नाही. हा माझा सत्य संकल्प आहे.
मी भक्ती करेन तर फक्त महादेवांचीच. तरी सुद्धा तो वृद्ध तपस्वी ब्राह्मण भगवान शंकरांची निंदा सोडायला तयार नाही. पार्वती आई साहेबांना ती निंदा सहन झाली नाही आणि पार्वती आई साहेब तिथून निघून जायला लागल्या घाई घाईनं. त्याच वेळेला त्या वृद्ध तपस्व्याने पार्वती आई साहेबांचा हात पकडला. ह्या अनोळखी पुरुषाने माझा हात कस काय पकडला म्हणून पार्वती आई साहेबांनी पाठीमाग वळून पाहिलं तर काय, कापुरासारखा पांढरा शुभ्र रंग ज्यांचा आहे, वर्ण ज्यांचा आहे, या साऱ्या ब्रह्मांडातलं सनातन परम तत्व जे आहे, ज्यांच्या भेटीसाठी मी आजपर्यंत एवढी लालायित झालेली आहे, ज्यांना प्राप्त करून घेण्यासाठी मी हे सारे कष्ट आजपर्यंत स्वीकार केलेले आहेत, हा दुसरा तिसरा कोणी नसून माझे आराध्य देव परमात्मा श्री सांब सदाशिवच माझ्या जवळ आलेले आहेत आणि त्यांनी माझा हात पकडलेला आहे. हे पार्वती आई साहेबांच्या लक्षात आलं. डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिला लागले आणि अत्यंत लज्जेनं पार्वती आई साहेबांनी आपली मान खाली घातली. पायाच्या अंगठ्याने जमीन उकरायला लागल्या पार्वती आई साहेब आणि शिव विचारायला लागले, हे पार्वती, काय तुझी इच्छा आहे मला सांग. माझी इच्छा आपण जाणत आहात, आपण माझा धर्मपत्नी म्हणून स्वीकार करावा, हीच माझी इच्छा आहे. भगवान शंकरांनी ती प्रार्थना मान्य केली. पार्वती आई साहेब तपश्चर्या पूर्ण करून आपल्या राजमहाली आल्या आणि भगवान शंकरांनी मात्र इकडं ब्रह्मदेवांना मध्यस्थी करून हिमालय भगवंताकडे पाठवलेला आहे. पार्वतीच्या आणि महादेवांच्या विवाहाची बोलणी झालेली आहे. हिमालय भगवंतांनी विवाहाचा हा प्रस्ताव मान्य केलेला आहे. भगवान शंकरांचा आणि पार्वती आई साहेबांच्या विवाहाचा सुमुहूर्त निश्चित केलेला आहे. हिमालय भगवंताच्या घरी विवाहाची भव्य दिव्य तयारी आरंभ झाली आणि कैलास लोकामध्ये भगवान शंकरांचे गण विवाहाची तयारी करायला लागले. आई साहेबांचा शृंगार झालेला आहे, भगवान शंकरांचा शृंगार झालेला आहे. पण असा शृंगार भगवान शंकरांचा झाला जो आजपर्यंत एकाही नवरदेवाची असा शृंगार करायची हिम्मत झाली नाही. असा शृंगार भगवान शंकरांनी केलेला आहे. महाराज भगवान शंकरांनी सुंदर प्रभात समयाला गणांनी स्नान घातलेलं आहे, भगवंतांना अभिषेक केलेला आहे. भगवंताचा चिताभस्म भगवंताच्या संपूर्ण अंगावरती लावलेला आहे, टाकलेला आहे. रुंडमाळा गळ्यामध्ये धारण केल्या, रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये धारण केलेल्या आहेत, सर्प गळ्यामध्ये गुंडाळून घेतलेला आहे, त्रिशूळ हातामध्ये घेतलेला आहे, डमरू हातामध्ये घेतलेला आहे, नंदीवरती झूल टाकलेली आहे. भगवान शिव नंदीवरती विराजमान झालेले आहेत आणि भगवान शंकरांचं हे रूप, भगवान शंकरांची ही वरात कशी निघालेली आहे याचं वर्णन करताना नरहरी महाराज म्हणतात, भस्मवटी रुंडमाळ, भस्मवटी रुंडमाळ, भस्मवटी नाचती
दशयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार म्हणे नरहरी सोनार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर अत्यंत आनंदामध्ये आणि अत्यंत उत्साहामध्ये भगवान शंकरांची वरात विवाह मंडपापर्यंत येऊन पोहोचली. परंतु भगवान शंकरांचा अवतार पाहिला, आजूबाजूला सोबत आणलेले भूत प्रेत यांना पाहिलं आणि मुलीकडचे सगळे मंडळी, महिला, सारे पुरुष भयभीत झाले की असा कोणता पुरुष, असा कोणता पती म्हणून शोधून काढला पार्वतीसाठी हिमालयाने. आपली पार्वती दिसायला एवढी सुंदर आहे म्हटले, एवढी गुणी आहे आणि तिला तर सहजासहजी कोणताही चांगला याच्यापेक्षा पती प्राप्त झाला असता, भेटला असता. असा कुठून आणला म्हटले शोधून काढून. जशी असा आणला म्हटले जशी की मुलंच संपली होते, आता पुन्हा भेटणारच नाही म्हणून आहे त्याला करा उभं, असं म्हणून आणलं असं वाटायला लागलं सगळ्यांना. आणि हीच मान्यता जणू काही हिमालय भगवंतांच्या धर्मपत्नीची मैनावती आई साहेबांची भगवान शंकरांना पाहून होणार होती हे नारदांना माहीत होतं. कारण काय, भगवंत लीला कशी करतात पहा. सगळ्यांना आपलं बाह्य रूप दाखवत आहे, असं वाटलं पाहिजे सगळ्यांना हा कसा पती, हा कसा पती शोधून आणला. पण खरा मी काय आहे ना हे भगवान शंकरांनी लपवून ठेवलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे. पण नारदांनी प्रार्थना केली, देवा असं करू नका, असं का करता हो तुम्ही. अहो तुमच्या एक भक्ता इथं आहेत म्हटले मैनावती आई साहेब, तुमच्या होणाऱ्या सासूबाई आहेत. जाऊ द्या म्हटले, आमच्या मनाची नका काळजी करू, निदान सासूबाईचं मन तर पहा. तुमच्या मैनावती आई साहेबांच्या हृदयाचा विचार करा. म्हटले काय विचार करू. म्हटले मैनावती आई साहेबांना तुम्ही तुमचं मूळ रूप दाखवा. मूळ रूपाचं दर्शन मैनावती आई साहेबांना करवलं. मैनावती आई साहेब प्रसन्न झाल्या, विवाहाला परवानगी दिली आणि विवाह मंडपामध्ये पार्वती आई साहेब आणि भगवान श्री महादेवांना बोलावण्यात आलं. मंगलवाद्य वाजायला लागले, मंगल अक्षरांचं वाटप केलं गेलं, भूदेवांची उपस्थिती झालेली आहे. चला आता फुलं अक्षदा काही जे तयार केल्या असतील त्या बसल्या बसल्या एकमेकींना वाटा. दोन पाठ मांडा. विवाहासाठी सज्ज झालेल्या भगवंतांना आणि पार्वती आई साहेबांना लवकरात लवकर विवाह मंडपामध्ये घेऊन या. चला देवाला येण्यासाठी मधून थोडा रस्ता करा, थोडस बाजूला सरका. मधून आपल्या जागेवरून फार कोणी उठू नका, बसून राहा. फुलं असतील तर फुलांच्या पाकळ्या वाटा, अक्षदा असतील अक्षदा वाटा, जे काही तयार असेल ते.